नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजपासून आपण बाळासाहेब शिंदे सरांच्या परिपूर्ण मराठी व्याकरण या पुस्तकातील प्रश्नांचा सराव सुरू करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण 25 प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला आपला पहिला प्रश्न पाहूया। प्रश्न 1 आहे, एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला आहे तर त्याला ... असे म्हणतात। आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन ए, वाक्य। ऑप्शन ए आपलं बरोबर उत्तर असणार आहे। एखाद्या शब्दसमूहाला किंवा शब्दाला पूर्ण अर्थ प्राप्त झाला तर त्याला आपण वाक्य असं म्हणतो। आता बाकीच्या ऑप्शनचं सुद्धा आपण थोडक्यात स्पष्टीकरण पाहूया। तर या ठिकाणी पहा, वाक्य म्हणजे काय, तर पूर्ण अर्थ व्यक्त करणारा शब्दांचा समूह म्हणजेच काय, वाक्य किंवा आपण त्याला सेंटेन्स असं म्हणतो। त्याच्यानंतर सर्वनाम, नामाऐवजी येणारा शब्द त्याला काय म्हटलं जातं, सर्वनाम असं म्हटलं जातं। पुढचं आहे क्रियापद, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द त्याला आपण क्रियापद असं म्हणतो। त्याच्यानंतर केवल प्रयोगी अव्यय, केवल प्रयोगी अव्यय म्हणजे काय, तर मनातील भावना व्यक्त करणारा शब्द म्हणजेच काय, केवल प्रयोगी अव्यय। तर अशा प्रकारे आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, वाक्य। प्रश्न 2 पहा, त्याच्याकडून चांगले कार्य घडले होते। अधोरेखित शब्दाची जात ओळखायची आहे। आता या ठिकाणी कडून या शब्दाला अधोरेखित केलेलं आहे, तर या शब्दाची आपल्याला जात ओळखायची आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए, शब्दयोगी अव्यय। हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे। आता शब्दयोगी अव्यय कशाला म्हणायचं, तर वाक्यातील शब्दांना जोडण्याचे कार्य करणारे अविकारी शब्द जसे की वर, खाली, जवळ, पाशी, साठी, पासून, कडून ही जे काही शब्द आहेत तर यांना आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। या ठिकाणी त्यांची उदाहरण पहा। पहिल्यांदा आपण जवळ हा शब्दयोगी अव्यय घेतलेला आहे, तर हे वाक्यामध्ये कसं येतं, घर शाळेजवळ आहे। त्याच्यानंतर दुसरं पहा, साठी, हे वाक्यामध्ये कसं येणार, तर मी तुझ्यासाठी हे करतो। तिसरं आहे पूर्वी, मी अभ्यासापूर्वी खेळलो। चौथा आहे कडून, हे पुस्तक तिच्याकडून आले। तर ही काय आहेत, वाक्यातील शब्दांना जोडण्याचे कार्य करणारे अविकारी शब्द आहेत, त्यांनाच आपण काय म्हणतो, शब्दयोगी अव्यय असं म्हणतो। आणि या ठिकाणी वाक्यामध्ये कडून हा शब्द काय झालेला आहे, शब्दयोगी अव्यय म्हणून आलेला आहे। ऑप्शन ए आपलं बरोबर असणार आहे। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, अंतर मोजण्याचे जुने माप या शब्दसमूहाबद्दल एक शब्द शोधायचा आहे। तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4 किंवा ऑप्शन डी, कोस। हे आपलं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे। तर अंतर मोजण्याचे जुने माप म्हणजेच काय, कोस हे होय। तर कोस हे काय असतं, तर अंतर मोजण्याचे एक पारंपरिक माप आहे जे साधारणपणे 2 मैलांच्या अंतरासाठी वापरलं जातं। त्याच्यानंतर मोहर कशाला म्हणायचं, तर कागदपत्रावर किंवा वस्तूवर अधिकृतपणे शिक्का मारणे त्यालाच काय म्हटलं जातं, मोहर असं म्हटलं जातं। आणि दमडी, दमडी हे काय आहे, तर हे एक जुने चलन आहे। त्याच्यानंतर गुंज, गुंज कशाला म्हणायचं, किंवा आपण काही ठिकाणी ऐकतो गुंजभर, तर गुंजभर म्हणजे काय, तर अत्यंत कमी सूक्ष्म प्रमाण म्हणजे लवंगभर किंवा तिळभर याच्यापेक्षा सुद्धा कमी जे आपल्याला माप दर्शवायचं असतं, तर त्यावेळी आपण कोणता शब्दप्रयोग करतो, गुंज किंवा गुंजभर हा शब्दप्रयोग करतो। तर या ठिकाणी आपल्या तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी, कोस। अंतर मोजण्याचे जुने माप काय आहे, कोस आहे। प्रश्न 4 पाहूया, मराठी भाषा गौरव दिन कधी असतो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 27 फेब्रुवारी। मराठी भाषा राजभाषा दिन आणि मराठी भाषा गौरव दिन हे 2 वेगवेगळे दिवस आहेत, तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे। या ठिकाणी आपल्या या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 27 फेब्रुवारी। मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीला असतो आणि हा दिवस ज्येष्ठ मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस आहे। आणि या दिवशी आपण काय करतो, मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो। महाराष्ट्र शासनाने 2013 पासून कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून घोषित केलेला आहे। उत्तर ऑप्शन सी आपलं बरोबर असणार आहे। प्रश्न 5 पहा, मराठी राजभाषा दिन कधी असतो। मराठी भाषा गौरव दिन वेगळा आहे आणि मराठी भाषा राजभाषा दिन हा वेगळा आहे। तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए, 1 मे। 1 मे काय आहे, मराठी राजभाषा दिन आहे। तर या ठिकाणी पहा, 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झालेली होती। महाराष्ट्र हे विशेषतः मराठी भाषिकांचे राज्य असल्याने 1 मे हा दिवस काय,
मराठी राजभाषा दिन किंवा मराठी भाषा दिन म्हणून 1965 पासून साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय वसंतराव नाईक सरकारने केलेला होता. ऑप्शन ए 1 मे हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न 6 पहा. मराठी भाषेचे पाणिनी असे खालीलपैकी कोणास म्हटले जातं? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी दादोबा पांडुरंग तरखडकर. मराठी व्याकरणासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं होतं तर ते पाहता त्यांना आपण मराठी भाषेचे पाणिनी असं संबोधतो. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणती अभिजात भाषा नाही? तर या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी हिंदी. ऑप्शन डी आपलं बरोबर उत्तर असणार आहे. या ठिकाणी तमिळ, उडिया आणि संस्कृत त्याचबरोबर मराठी या भाषेला देखील अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हिंदी भाषेला अभिजात भाषा मानली जात नाही. तर नेमकं अभिजात भाषा म्हणजे काय? भारत सरकारने आतापर्यंत 11 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. त्यामध्ये तमिळ या भाषेला 2004 मध्ये पहिल्यांदा अभिजात भाषा म्हणून दर्जा प्राप्त झालेला होता. त्याच्यानंतर संस्कृत भाषेला 2005 मध्ये, ओडिया किंवा उडियाला 2014 मध्ये आणि मराठी भाषेला 2024 मध्ये अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. हिंदी ही भारताची अधिकृत भाषा आहे पण अभिजात भाषा नाही आहे. कारण अभिजात भाषा तेव्हाच मानली जाते जेव्हा ती भाषा 1500 किंवा 2000 वर्षांपेक्षा अधिक प्राचीन त्या भाषेचा इतिहास असेल तरच तिला अभिजात भाषा म्हणून मान्यता प्राप्त होते. या ठिकाणी हिंदी ही काय अभिजात भाषा नाही आहे. आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन डी हिंदी. प्रश्न क्रमांक 8 पहा. अचूक वाक्यरचना कोणती ते ओळखायचं आहे? तर या ठिकाणी अचूक वाक्यरचना असणारे वाक्य आहे ऑप्शन ए माझ्या पुस्तकाच्या लेखनामध्ये अनेकांचे सहकार्य लाभलेलं आहे. हे काय बरोबर वाक्य आहे. दुसरं जे वाक्य आहे बी तर यामध्ये लेखनामध्ये आणि अनेकांचे या 2 चुका आहेत. तिसऱ्या वाक्यामध्ये लेखनमध्ये आणि एकच चूक आहे. त्याच्यानंतर चौथ्या वाक्यामध्ये पुस्तकाच्या ही चूक आहे. त्यामुळे आपलं पहिलं ऑप्शन ए बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. लेखन नियमानुसार अयोग्य असलेले वाक्य ओळखून त्याचा अचूक पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी लेखन नियमानुसार अचूक वाक्य कोणतं आहे? ऑप्शन सी अक्षर म्हणजे पूर्ण अर्थाचे बोलणे होय. हे आपलं काय आहे अचूक पर्याय आहे. ऑप्शन सी तुमचं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हटले जाते? तर आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असं म्हणतो. ऑप्शन बी बरोबर आहे. तर मराठी व्याकरणात माणसाच्या मुखातून किंवा तोंडावाटे निघणारे जे मूलध्वनी आहेत तर त्यांना आपण काय म्हणतो? वर्ण असं म्हणतो. हे ध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून त्यांना आपण विशिष्ट चिन्हे देतो ज्यांना आपण काय म्हणतो? अक्षर असं म्हणतो. अशाच प्रकारे मराठी भाषेत एकूण 52 वर्ण मानले जातात. आतापर्यंत मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11. वाक्य म्हणजे काय? तर वाक्य म्हणजे अर्थपूर्ण बोलणे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. अर्थपूर्ण बोलणे म्हणजेच काय? तर वाक्य होय. आता याचं थोडक्यात स्पष्टीकरण पहा. केवळ शब्दांचा समूह असून चालत नाही तर त्या शब्दातून एक पूर्ण अर्थ व्यक्त होणे आवश्यक असते तेव्हाच त्याला आपण काय म्हणतो? वाक्य असं म्हणतो. आता या ठिकाणी उदाहरण पहा. आंबा मी खातो हे शब्दांचं काय झालेलं आहे? समूह आहे. या ठिकाणी अर्थपूर्ण वाक्य आपल्याला दिसत नाही. तर अर्थपूर्ण वाक्य आपण पुढे पाहूया. मी आंबा खातो हे काय झालेलं आहे? अर्थपूर्ण वाक्य झालेलं आहे. या ठिकाणी शब्दांची रचना देखील एकदम आपल्याला बरोबर असलेली दिसून येते. त्यामुळे काय होतं? वाक्य म्हणजेच काय? अर्थपूर्ण बोलणे. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. प्रश्न 12 पहा. ड आणि ढ ही कोणती व्यंजने आहेत ती ओळखायची आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी मृदू व्यंजने. आता मृदू व्यंजने म्हणजे काय? तर मृदू यालाच काय म्हटलं जातं? घोष, सघोष आणि नाद व्यंजने असं देखील म्हटलं जातं. तर या ठिकाणी ग, घ, ज, झ, झ, ड, द, द, धू, ब, भ ही काय आहेत? ही या व्यंजनांचा उच्चार करावा सोपा असल्यामुळे त्यांना आपण काय म्हणतो? मृदू व्यंजने असं म्हणतो. आणि या व्यंजनातील य, र, ल, व, ह, ळ तसेच स्वर आणि स्वरादी त्याचबरोबर अनुनासिके या वर्णांचा सुद्धा कशामध्ये समावेश होतो? तर मृदू व्यंजनामध्ये किंवा मृदू वर्णामध्ये समावेश होतो. यांनाच आपण काय म्हणतो? नाद घोषवर्ण असं देखील म्हणतो. तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा. व्यंजनाने शेवट होणे
या अर्थी खालीलपैकी कोणता शब्द बरोबर आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे ऑप्शन ए व्यंजनांत. ऑप्शन ए बरोबर आहे. व्यंजनाने शेवट होणे म्हणजे काय? तर व्यंजनांत. या ठिकाणी बघा व्यंजनात बरोबर काय? व्यंजन प्लस अंत. अंत म्हणजे काय? शेवट. याचा अर्थ असा होतो शब्द ज्याचा शेवट व्यंजनाने होतो. म्हणजे असा शब्द ज्याचा शेवट कशाने होतो? तर व्यंजनाने होते. त्यालाच काय म्हटलं जातं? व्यंजनांत. जसं की जगत, परिषद ही काय आहेत? व्यंजन. त्याला आपण व्यंजन असं म्हणतो. असा पाय मोडलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो? व्यंजन. तर ज्याचा शेवट कशाने होतो? व्यंजनाने होतो त्याला आपण म्हणतो व्यंजनांत. ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न 14 पहा. खालीलपैकी कोणत्या वर्णाच्या पूर्वी स्वर आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन सी आहा. तर या ठिकाणी स्पष्टीकरण पहा. ज्या वर्णाच्या पूर्वी स्वर येतो त्यांना स्वरादी म्हणतात. मराठी व्याकरणात ज्याला आपण अनुस्वार म्हणतो आणि आहा ज्याला आपण विसर्ग म्हणतो. तर हे काय आहेत? दोन स्वरादी आहेत. या वर्णांच्या सुरुवातीला काय लागतं? हा स्वर असतो. यामध्ये आहा जे आहे तर यामध्ये हा स्वर विसर्गाच्या आधी येतो. म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? वर्णाच्या पूर्वी येणारा या ठिकाणी स्वर कोणता असणार आहे? ऑप्शन सी आहा. प्रश्न 15 पहा. 16 कडी कशी तयार होते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी. ऑप्शन डी आपलं बरोबर आहे. व्यंजनात 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळाल्यानंतर काय होतं? आपली 16 कडी बनते. तर या ठिकाणी 14 स्वर कोणते कोणते आहेत? आ, ई, उ, रू, ए, ए, ओ, औ हे काही 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी ज्याला आपण अनुस्वार म्हणतो आणि आहा ज्याला आपण विसर्ग म्हणतो. हे 2 स्वरादी आहेत. असे 14 स्वर आणि 2 स्वरादी मिळून काय होतं? आपली 16 कडी तयार होते. या ठिकाणी बघा क मध्ये मिळाल्यानंतर काय होतं? आपलं क तयार होतो. त्यानंतर इथं व्यंजनाचा पाय मोडलेला आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्यामध्ये क मध्ये आ मिळाल्यानंतर काय होतं? का तयार होतो. अशा प्रकारे ही आपली 16 कडी तयार होत असते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 16. महोत्सव या संधीची फोड कोणत्या प्रकारे होते? तर या संधीची फोड महा प्लस उत्सव अशा प्रकारे केली जाते. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. या ठिकाणी बघा महोत्सव म्हणजेच काय? महा प्लस उत्सव. येथे महामधील शेवटचा जो आ आहे ज्याला आपण स्वर असं म्हणतो आणि उत्सवमधील पहिला उ आहे ज्याला आपण स्वर असं म्हणतो. तर हे एकत्र येऊन काय होतं? आ हा आदेश होतो. जसं की या ठिकाणी बघा आ प्लस उ यातून काय झालेलं आहे? ओ झालेलं आहे. ज्याला आपण काय म्हणतो? गुणस्वर संधी असं देखील म्हणतो. म्हणजे महा यामधील आ आणि उ मधील उ हे एकत्र येऊन काय झालेलं आहे? महो. ओ म्हणजेच काय? ओ प्लस ह असं होऊन काय झालेलं आहे? महोत्सव. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 17. सजातीय जोड्यांपैकी 2 स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस काय म्हणतात? तर त्याला आपण दीर्घत्व संधी असं म्हणतो. तर दीर्घत्व संधी म्हणजे काय? थोडक्यात बघा. जेव्हा एकाच उच्चारस्थानातून निघणारे 2 सजातीय स्वर जसं की आ, ई, उ एकमेकांसमोर येतात तेव्हा ते दोघे मिळून त्याच जातीतील एक दीर्घ स्वर बनवतात. यालाच काय म्हटलं जातं? दीर्घत्व संधी असं म्हणतात. या ठिकाणी बघा अ प्लस आ ह्या दोघांच्या मिळाल्यानंतर काय झालेलं आहे? आ हा दीर्घ स्वर तयार झालेला आहे. त्यातून काय झालेलं आहे? देव प्लस आलय ही संधी तयार झालेली आहे. त्याच्यानंतर ई आणि ई यातून काय झालेलं आहे? दीर्घ ई तयार झालेली आहे आणि यातून गिरीश हा शब्द अशा प्रकारे तयार झालेला आहे. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. ऑप्शन बी आपलं बरोबर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 पहा. पुढील नामाचा प्रकार ओळखा. आता वात्सल्य याचा कोणत्या प्रकारात समावेश होतो ते सांगायचं आहे. उत्तर आहे ऑप्शन बी भाववाचक नाम. आता भाववाचक नाम कशाला म्हणायचं? ज्या नामामुळे प्राण्यांतील किंवा पदार्थातील गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यांना आपण भाववाचक नाम असं म्हणतो. आता काही भाववाचक नाम पहा. चांगुलपणा, धैर्य, आनंद आणि वात्सल्य ही काही भाववाचक नामांची उदाहरणे आहेत. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19. वाल्मिकीने रामायण हा ग्रंथ लिहिला. या वाक्यामधील रामायण या शब्दाची जात ओळखायची आहे. तर रामायण हा शब्द काय आहे? विशेष नाम आहे. रामायण हा एक विशिष्ट व पवित्र ग्रंथाचा म्हणजेच महाकाव्याचा नामनिर्देश करतो.
म्हणून हे काय आहे, विशेष नाम किंवा प्रॉपर नाऊन आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20. पुढील शब्दातील अनेकवचनी रूप ओळखायचं आहे. तर या ठिकाणी ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. ऑप्शन बी आज्ञा हे काय आहे, अनेकवचनी रूप आहे. तर मराठी व्याकरणात आकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेकवचन अनेकदा काय होते, आकारांतच राहते. या ठिकाणी आज्ञाचं एकवचन आणि अनेकवचन एकच असणार आहे. हे बघा, एकवचनमध्ये आज्ञा आकारांत स्त्रीलिंग असेल तर ते अनेकवचनमध्ये देखील आज्ञा असंच राहणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी एकवचनी शब्द ओळखायचे. तर या ठिकाणी एकवचनी शब्द आहे बोका. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. पर्वत, विषय आणि हत्ती हे काय आहेत, अनेकवचन. म्हणजे एकवचन आणि अनेकवचनमध्ये सेमच असणार आहेत. फक्त बोका हा काय आहे, या ठिकाणी एकवचन आहे आणि त्याचं अनेकवचन होताना काय होणार आहे, बोके असं होणार आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 22. पुल या शब्दाचे लिंग कोणते. तर पुल या शब्दाचे लिंग आहे ऑप्शन ए पुल्लिंग. मराठी व्याकरणात आपण लिंग ओळखण्यासाठी नामाच्या मागे तो, ती, ते लावून पाहतो. त्यामुळे या ठिकाणी तो पूल हे काय झालेलं आहे, पुल्लिंगी झालेलं आहे. प्रश्न क्रमांक 23. षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत या ठिकाणी. तर ते आहेत ऑप्शन सी चा, ची, चे एक आहेत षष्टी विभक्तीचे प्रत्यय आहेत. ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24. पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. तर या ठिकाणी गुरु या शब्दाचे सामान्य रूप होत नाही. ऑप्शन बी बरोबर आहे. आणि याचा आपला शेवटचा प्रश्न क्रमांक 25. पुढील शब्दाची अचूक जात ओळखायची आहे. तर मी या शब्दाची अचूक जात कोणती आहे पहा. उत्तर आहे ऑप्शन ए प्रथम पुरुषी सर्वनाम. आता या ठिकाणी प्रथम पुरुषी सर्वनाम आपण पाहण्याआधी सर्वनाम म्हणजे काय पाहूया. तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर प्रथम पुरुषी सर्वनाम म्हणजे काय. तर बोलणारा व्यक्ती जेव्हा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी मी, आम्ही या शब्दांचा वापर करतो तेव्हा त्याला आपण प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असं म्हणतो. या ठिकाणी मी हा शब्द बोलणारा म्हणजे स्वतःसाठी वापरत असल्यामुळे ते काय आहे, प्रथम पुरुषी सर्वनाम आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. जर तुम्हाला असेच प्रश्न पुढे पाहिजे असतील आणि या तुम्हाला जे 25 प्रश्न आपण आज पाहिलेले आहेत त्याची PDF हवी असेल तर तुम्हाला खाली टेलिग्राम चॅनलची लिंक भेटेल कमेंट बॉक्समध्ये. तर तिथे तुम्हाला याची PDF भेटेल. आणि असेच व्हिडिओ जर तुम्हाला पुढे पाहिजे असतील